मला सतत एकच प्रश्न विचारला जातोय, खुशी कोणाची मुलगी आहे? नेमकं कोण आहे? तू मोठी आहे का ती छोटी आहे? तर मी सांगते माझी जाऊ छोटी आहे, मी मोठी आहे आणि खुशी माझी पुतणी लागते. जसं की ती रुपालीची मुलगी आहे आणि ती माझ्याकडे असते, मी पण कम्फर्टेबल असते तिच्यासोबत. आणि मला एकच प्रश्न विचारतात, तुझ्या लग्नाला 5 वर्ष झाले, मग तू अजून बेबी प्लॅनिंग का नाही केली? तर मी सांगते रुपाली मी सोबतच प्रेग्नेंट होतो, जसं की 1 मंथचा डिफरन्स होता आमच्या दोघांमध्ये. पण कारणास्तव माझ्यासोबत जे काही घडलं मला ते पब्लिक लोकांना शेअर नाही करायचे. इवन ते माझ्या रिलेटिव्हला सुद्धा माहीत नाही आहे जास्त करून, आणि फ्रेंड्स वगैरे सर्कलमध्ये पण कोणाला काही माहीत नाही. आणि मला आवडतही नाही ते शेअर करायला, कारण की मी जर का त्या टॉपिकवर बोलायला लागले आणि मला सगळं मागचं आठवतं आणि मला ते आठवायचं नाही आहे, कारण की खूप वाईट परिस्थिती होती तेव्हा माझी. आणि त्यानंतर पण मला प्रश्न अशी विचारत जाऊ नका जेणेकरून मी हर्ट होते. आणि आज जेवणामध्ये तंदूर होती, बिर्याणी होती आणि उद्या सोमवार होता आणि आईला आणि त्यांना पण उपवास असतो, त्याच्यामुळे किचन वगैरे व्यवस्थित सगळं धुवून घेतलं, कारण की नको चिकनचा स्मेल वगैरे यायला ना. असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.